हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशन्मानन्दी वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हिरे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 14व्या नंबरच्या भगवद्गीतेच्या श्लोकाचा उहापोह घेतलेला आहे। माऊलींच्या ओव्या, त्यावर असणाऱ्या माऊलींच्या ओव्या, त्याचा विचार आपण केलेला आहे। मूळ मुद्दा हा मायेचा या 14व्या श्लोकामध्ये वर्णन केलेला आहे। म्हणून देवी हशा गुणमयी मम माया दुरुत्या मामेवये प्रपंदते माया मितांतरंतिते। या एका श्लोकावरती जवळजवळ 30-32 ओव्यांचा विचार माऊलींनी केलेला आहे। यावरून आपल्याला मायेचा अंदाज येतो आणि माया काय करू शकते, ती त्रिगुणांना हाताशी धरून कोणतं कार्य करू शकते याचा विचार माऊलींनी वर्णन केलेला आहे। आपण 15व्या श्लोकाकडे वळतोय, ज्यामध्ये आता कोणत्या गोष्टीमुळं हा मायेचा प्रभाव ज्या लोकांच्यावरती पडतो तो आम्हावरती, त्यावेळी ज्यावेळी मायेचा प्रभाव आणि 3 गुणांचा प्रभाव पडतो त्यावेळी आतली अवस्था जी आहे, माणसे वागतात कशी, ही आसुरी संपत्तीचा विचार माऊलींनी या श्लोकाच्या द्वारे आपल्याला सांगितलेला आहे। एक दैवी संपत्ती असते, एक आसुरी संपत्ती असते। शास्त्र सांगते दैवी संपत्तीचा अंगीकार करावा आणि आसुरी संपत्तीचा त्याग करावा। पण जेव्हा मायेचा प्रभाव वाढतो, माया कार्य करायला लागते, तेव्हा आसुरी संपत्तीचा प्रभाव आपल्यावरती पडायला लागतो आणि आसुरी संपत्ती जेव्हा आत निर्माण होते तेव्हा तो जीव कसा वागतो याचं वर्णन 5-6 ओव्यामधून माऊलींनी केलेलं आहे। श्लोक 15 नंबरचा आहे आणि ओव्या 5-6 आहेत की ज्यावरती माऊलींनी भाष्य केलेलं आहे। नमाम दुष्कृतनो मूढा प्रपदन्ते नराधमाः मायया प्रहत ज्ञाना आसुरम भावम आश्रिता। एक 4 गोष्टीचं वर्णन यामध्ये केलेलं आहे। नमाम शब्द वापरलेला आहे, माझा शरण येत नाहीत, प्रपदन्ते कोण, दुष्कृतोनो मूढा आणि नराधमा। दुसरं माया प्रहत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता। यामध्ये 4-5 मुद्दे मांडलेले आहेत। एक दुष्कृतीनो, एक मूढा, नंतर नराधमा, मायया प्रहत ज्ञाना आणि आसुरम भावमाश्रिता। हे जे लोक आहेत हे मला शरण येत नाही। आता त्याचा मुद्दे जर बघितले तर 5 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत। एक म्हणजे पापी, दुसरा मूढ, दुष्कृतून शब्दाचा अर्थ आहे पाप करणारे, मूढ मनुष्य जन्मात जे अधम आहे असे नराधम, नंतर असुर भावाचा आश्रय, असुर स्वभावाचा आश्रय करणारे आणि ज्याने मायेनं ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण केलेलं आहे असे हे 5 प्रकारचे लोक आहेत की जे माझं भजन करत नाहीत। कोणते लोक भजन करत नाहीत याचा विचार केलेला आहे। मागच्या वेळी भजन न करण्याला किंवा मायेच्या आड असलेलं तत्व जे आहे ते तत्व न करण्याचं कारण सुद्धा माऊलींनी विचारात घेतलेले आहेत। आणि आता कोणत्या प्रकारचे लोक भजन करत नाहीत, असे किती लोक आपल्याकडे आहेत? खूप आहेत। मनुष्यानां सहस्रेषु असं वर्णन मागच्याच आपल्या श्लोकामध्ये माऊलींनी केलेलं आहे आणि त्याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की ही जे मायेचा प्रभाव आहे, हा मायेचा प्रभावामुळेच आसुरी संपत्ती निर्माण होत असते। किती लोक आहेत मूढ, किती लोक पापी आहेत,
किती लोक आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे आहेत. आपण जर विचारात घेतलं तर यांची संख्या बहुसंख्य आहे म्हणायला हरकत नाही. मेजॉरिटी जी आहे ती यांची आहे. आपल्यापैकी आपण रोज साधन करणारे लोक सुद्धा यामध्ये बरेच वेळा मोडतात. त्यामध्ये म्हणजे दुष्कृती म्हणजे दुष्कृत्य करणारे, यात कृतीचा विचार केलेला आहे. मूढ म्हणजे अज्ञानी जे असतात ते अज्ञानी लोक. नराधम म्हणजे अगदी पशुतुल्य वर्तन करणारे, हे असे नराधम ज्यांचं ज्ञान मायेनं घालवून टाकलेलं आहे, मायेनं ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? ज्ञान ज्यांचं संपलेलं आहे. आणि असुरम भाव आश्रिता म्हणजे असुर भावांचा स्वभावाचा आश्रय करणारे, म्हणजे असुरी स्वभावाचे लोक जे आहेत ते सगळे ते वर्णन करताना म्हणलेले आहेत तेच पापी आहेत, तेच मूढ आहेत, तेच नराधम आहेत की ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत केलेलं आहे. अपहृत करणं म्हणजे अपहरण करणं. अपहरण करणं म्हणजे काय? घालवणं, लपवून ठेवणं. माया हेच काम करते. त्यामुळं दुष्कृत्य करायसाठी तो जीव प्रवृत्त होतो, पाप करायसाठी तो जीव प्रवृत्त होतो. मुळात अज्ञान आहे ते मूढ शब्दानं वर्णन केलेलं आहे. आणि ही नराधमता जी येते म्हणजे पशुतुल्य वर्तन एखाद्या माणसाकडून होतं त्यावेळी त्याला नराधम म्हणतात. नराधम म्हणजे नर अधम म्हणजे पशुतुल्य वर्तन करणारा नर, अधम वर्तन करणारा नर. याचा अर्थ होतो की जे पशुपेक्षाही हीन दर्जाचं जीवन जगतात त्यांच्याबद्दल हा श्लोक वर्णन करणार आहे. यामध्ये दुष्कृती शब्द आहे. या ठिकाणी कुणाबद्दल त्यांना दया नसते, कुणाबद्दलही प्रेम नसतं. स्वतःचा स्वार्थ साधण्याकरताच ते जन्माला आलेले असतात. त्या ठिकाणी कुणाचं तरी काहीतरी हिंसा होईल याचा ते विचार करत नाहीत, किंवा माझ्या एका शब्दामुळं माझ्या या कृत्यामुळं एखाद्याचा घात होऊ शकतो याचाही ते विचार करत नाहीत. अशा व्यक्तींचं वर्णन करताना माऊलींनी सुद्धा एक 2-3 ओव्या, या 4-5 ओव्या वापरलेल्या आहेत. या ओवीवरून आपल्या लक्षात येईल. माऊली वेगळ्या पद्धतीने विस्तार करत असतात बरं काय. जे त्या श्लोकामध्ये नाही ते माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये येतं, आणि जे श्लोकामध्ये आहे ते तर आहेच आहे. श्लोकाचं स्पष्टीकरण केलेलं असतं, त्यामध्ये श्लोक तरी येतोच, पण श्लोकापेक्षा पलीकडचं वर्णन माऊली आपल्या ओव्यांच्या द्वारे करत असतात. आणि इथं वर्णन तेच केलेलं आहे. न माम दुष्कीर्तनो मुळा प्रपद्यन्ते नराधमा माया परत ज्ञाना आसुरम स्वभाव आश्रिता. आसूर स्वभावाचा आश्रय करणारे जे आहेत म्हणजे नीच कृत्याचं आश्रय करणारे. असुर शब्द हा दैवी संपत्तीच्या विरोधार्थी देवांच्या विरोध असुर शब्द वापरलेला असतो. देव आणि राक्षस या दोन्ही वृत्ती समाजामध्ये राहत असतात. देव म्हणजे सज्जन माणसंही असतात आणि आसुरी म्हणजे राक्षसी स्वभावाची सुद्धा असतात. राक्षसी स्वभावाच्या लोकांच्या मुळंच समाजामध्ये अशांती माजते, अंधाधुंदी माजते, नियमांची पायमल्ली होते, धर्म नीती काही टिकत नाही, आणि त्यामुळं जग हे अधपाताकडे जायला कारण आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. याचं वर्णन माऊली करणार आहेत. आणि त्यामुळं या श्लोकाच्या द्वारे माऊलींनी या मायेचं अपहरण करणाऱ्या आणि मूढ आणि अज्ञानी, नराधम आणि दुष्कृती, पापी अशा लोकांचं वर्णन या श्लोकाच्या द्वारे केलेलं आहे. त्यामुळे 5 पॉईंटच यामध्ये आहेत जवळ. त्यामध्ये दुराचारी म्हणजे दुष्कृती शब्द वापरलेला आहे. दुसरा आहे अविवेकी, यालाच मूढ म्हटलेलं आहे. मूढ म्हणजेच अज्ञानी किंवा अविवेकी. तिसरा आहे नराधम. नराधम म्हणजे पशुतुल्य वर्तन करणारे. चौथा आहे मायेनं ज्यांच्या ज्ञानाचा अपहार केलेला आहे. 5वं वर्णन केलेलं आहे आसुरी स्वभावाचा आश्रय करणारे म्हणजेच दुराचारी. हे साधारण 4 मुद्द्यावरती भाष्य या श्लोकामधून केलेलं आहे. आपल्या सुद्धा हे काही दुर्गुण असू शकतात. दुर्गुण म्हणजे दुष्कृत्य करणारे लोक हे दुर्गुणी लोक असतात, आणि त्या दुर्गुणी लोकांच्यामुळेच समाजाची हानी होत असते.
हा मुद्दा इथं वर्णन केलेला आहे. माऊली आता काय वर्णन करतात आपण बघूया. पहिलीच ओवी 103 नंबरची ओवी, 7वा अध्याय 15व्या श्लोकावरची. जे बहुता एका अवंतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. प्रसिद्ध ओवी आहे, नोंद करून त्याचं चिंतन करण्यासारखी ओवी आहे. आपण अशा काही ओव्या काढलेल्या आहेत, बोलण्यातून घेतलेल्या आहेत. आपणही त्याचं बाजूला कुठंतरी लिहून त्याचं चिंतन करावं. ज्ञानेश्वरीचा वाचन झाल्यानंतर, ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाल्यानंतर या ओवींचा विचार करावा. म्हणजे जरी ज्ञानेश्वरी गडबडीनं आपल्याला वाचता आली नाही तरी एकूण 1-2-3 हजार ओव्या जर निघाल्या आपल्या, तर ते एका तासाभरामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी वाचलेल्याचं फळ प्राप्त करून देऊ शकतात. ज्ञानेश्वरीतला मूळ घटक जो आहे तो त्या ओवीमध्ये येऊ शकतो. म्हणून अशा काही ओव्या आपण आपल्या पद्धतीनं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढू शकता. आपण आपल्या पद्धतीने आता इथं काढायला चालू आहे. तर त्यातली ही एक ओवी आहे की त्या ठिकाणी अहंकाराचं वर्णन केलेलं आहे. यापूर्वी सुद्धा अहंभावाचे ओझे सांडूनी अगोदरच वर्णन केलेलं आहे माऊलींनी, किंवा देहाचा अहंकार टाकण्याबद्दलचं वर्णन झालेलंच आहे. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्या कृतीला आणि सगळ्या दुष्कृतीला म्हणूया आपण कारण काय असेल तर अहंकार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सगळी शास्त्र अहंकार घालवण्याबद्दल बोलत असतात. अहंकारामुळेच भांडण आणि संघर्ष होत असतं. अहंकारामुळंच आपल्यावरती दंभ किंवा दर्प किंवा मद हे जे शब्द आहेत, अभिमान जो आहे, हा वृथा अभिमान आपल्या ठाई येत असतो. आणि या अभिमानामुळं आपल्याला देव दिसत नाही. खरा अडथळा मोठा कुणाचा असेल आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा अडथळा कुणाचा असेल तर या अहंकाराचा आहे. त्यामुळे त्या अहंकाराला भूताटकीमध्ये नेऊन ठेवलं आहे माऊलीने. हा भूत संचारू शब्द वापरलेला आहे. जसं डोक्यावर पाठीवर भूत एखादं बसलं किंवा ज्याच्या अंगामध्ये भूत शिरलेलं असतं, तो जसा वर्तन करतो तसा अहंकारी व्यक्ती वर्तन करतो. आपल्या मनाप्रमाणे घडवण्यासाठी कुणाचा तरी तो नाश करायला सुद्धा मागं पडत नाही. आपल्या कीर्तीच्या आड येणारे, आपल्या संपत्तीला काहीतरी हे करणारे किंवा संपत्ती त्यांच्याकडून हडप करता येईल अशा लोकांसाठी तो त्यांना ठार मारायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. त्यासाठी दुष्कृती आणि नराधम शब्द वापरलेले आहेत. या शब्दांचा विचार कशातून निर्माण होतो बघा, अहंकारातून. जे बहुता एका अमंतरू, भक्त थोडं असण्याचं कारण वरती वर्णन केलेलं आहे. जास्तीत जास्त जो आहे बहुतेक सामान्य लोक जे आहेत ते अहंकारीच असतात, हेच सांगायचं आहे. कारण वरच्या ओवीला 102 नंबरची ओवी बघा, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, परी ऐशे भक्त युपावले बहुवस नाही. म्हणजे असले लोक, सज्जन लोक जास्त नाही. सज्जन लोक जर समाजामध्ये ज्यांची संख्या जर वाढली तर समाज शांतीचा अनुभव घेईल, सुखाचा अनुभव घेईल. पण सज्जनांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे त्यांची शक्ती कमी पडते. त्यामुळे नराधम लोकांचं प्राबल्य समाजामध्ये आजही आपल्याला दिसून येतं. ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे शक्ती आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ते अहंकारानं ग्रासलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. असे क्वचित लोक असतील की जे एखाद्या अधिकार पदावरती असून सुद्धा आपल्या अधिकाराचा गर्व बाळगत नाहीत. असे काहीच लोक आहेत. म्हणजे म्हटलेलं आहे, कमी म्हटलेलं आहे बघा, की भक्त विपावले बहुवस नाही. असे काहीच लोक आहेत ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, ऐश्वर्य आहे, आणि ह्या असं असून सुद्धा त्या संपत्तीचा आणि ऐश्वर्याचा त्यांना गर्व नाही. असे फार कमी लोक आहेत. त्यामुळं ज्यांची संख्या अधिक असायला पाहिजे होती त्यांची संख्या कमी आहे. आणि जे नको पाहिजे होतं ते आपल्याला समाजामध्ये अधिक दिसायला लागतं. आणि म्हणूनच आपल्याकडं दरोडे होतात, हिंसाचार होतो, आणखीन सामान्य लोकांना जगणं असह्य होतं. त्याचं कारण हे आहे, त्याला कारण सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य यातून निर्माण होणारा अहंकाराचं भूत आहे. हे अहंकाराचं भूत समाजाच्या डोक्यावरती बसलेलं आहे. आणि समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे व्यक्ती, माणसांचा समूहाला समाज म्हणतात. त्यामुळं माणसांच्याच डोक्यात हा भूताचा संचार झालेला आहे. आणि म्हणूनच या भूतसंचारामुळं झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, म्हणूनच देवाचा विसर पडलेला आहे. देवाचा विसर पडण्याला कारण माऊली सांगतात अहंकार आहे. 4थ्या अध्यायामध्ये आणखीन एक वर्णन केलेलं आहे
की पडिला विसर आत्मबोधाचा. त्याला वर्णन करताना माऊली म्हणतात, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. त्यामध्ये 2 कारणं सांगतात माऊली. एक विषयासक्ती आणि दुसरी सांगितलेली आहे ती देहासक्ती. म्हणजे कामी भरू म्हणजे ज्यांना अधिक इच्छा आहेत त्या अधिक इच्छेमुळं आणि देहावरील अधिक प्रेमामुळं त्याला भगवंताचा विसर पडतो. आणि देहासक्ती आणि विषयासक्ती म्हणजे संसारासक्ती आणि मायेच्या प्रभावाखाली असणं. मागच्या वेळा याचं आपण खूप चिंतन झालेलं आहे आपलं यावरती. त्यामुळे इथं वर्णन केलंय तिथं 2 कारणं सांगली की म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा 4थ्या अध्यायामध्ये. आता इथे सांगतात अहंकार हे मुख्य कारण आहे म्हणून सांगतात. आणि खरंच आहे, देहासक्तीला कारण अहंकार आहे आणि इच्छाशक्तीला कारण सुद्धा इच्छा आसक्ती म्हणजे कामासक्तीला कारण सुद्धा, विषयासक्तीला कारण सुद्धा अहंकार आहे. मी मोठा आहे, मी बलवान आहे, मी श्रीमंत होणार आहे, मी अधिक श्रीमंत होणार आहे, जगामध्ये माझ्या इतकं श्रीमंत कोण असता कामा नये, माझ्या इतकी मोठी सत्ता कोणाकडे असता कामा नये, अशा एखाद्या भूतानं त्यांना पिडलेलं असतं आणि संचार झालेला असतो. आणि त्यामुळंच या अहंकारामुळे काय पडला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोध म्हणजे परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो. की असे भक्त थोडे असण्याचं कारण आहे कारण बहुतेक सामान्य लोकांना अहंकार रूपी भूताचा संचार झालेला असतो. म्हणून त्यांना मी ब्रह्म आहे, मीच भगवंत आहे, माझ्यामध्ये चांगले गुण आहेत याचा विसर पडतो. या देहाच्या द्वारे मी मुक्ती प्राप्त करू शकतो आणि याच देहाच्या द्वारे मी नरकालाही जाऊ शकतो. या नरकाच्या वाटा आहेत म्हटलंय, चोराच्या वाटा माऊली बोलतात. या चोराच्या कामक्रोधादी वाटा या चोराच्या. अहंकार कुठे घेऊन जातो तर ह्या वाईट स्थितीकडे घेऊन जात असतो. म्हणून इथे विचार केला त्याला भूत म्हणण्याचं कारण तेच आहे. भूत म्हटलं की भूतातले सगळे दुर्गुण त्या जीवामध्ये येतात अहंकारामुळे. म्हणून अहंकार हे नावाचं भूत आहे आणि ते आपल्या डोक्यावर आता बसलेलं आहे असं माऊली वर्णन करतात. म्हणून आत्मबोध विसरण्याचं कारण अहंकारी रूपानं या जीवाला पछाडलेला आहे. म्हणून भक्ताच्या ठिकाणी अहंकार नसतो. भक्त कुणाला म्हणायचं ज्यांच्याकडे अहंकार नसतो. पण बरेच वेळा शास्त्र अभ्यासाचा अहंकार किंवा कुठली तरी पदवी कुणाकडून तरी कुणाच्या तरी कृपेने मिळालेली असते, त्या पदवीचा अहंकार किंवा आणखीन काहीतरी कुठलं तरी नशिबानं काहीतरी मिळालेलं असतं, त्या ठिकाणी कर्तृत्व काय नसतं, कर्तृत्व नसताना सुद्धा नशिबानं काहीतरी मिळतं त्याचाही अहंकार येतो. बऱ्याच लोकांना सत्ता संपत्ती प्राप्त होण्याला कारण त्यांचं प्रारब्ध आहे. पण ते प्रारब्धाला कारण मानत नाही तर स्वतःचं कर्तृत्व कारण मानतात. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाला आपल्या उत्कर्षाचं कारण मानते त्यावेळी ती मूढ असते असं माऊलींना म्हणायचं आहे. त्यावेळी ती व्यक्ती अहंकारी असते. अहंकार म्हणजेच मूढ आहे. अक्कल नसणे म्हणजेच अहंकारवर येणं. हा अहंकार बरेच वेळा असं म्हणतात, विनोबा म्हणतात, ही माणसं अहंकारानं काय बोलतात माहिती आहे काय? अहंकार असलेली माणसं मला कशाचाच अहंकार नाही असं म्हणत असतात अहंकारामुळे. म्हणून शास्त्र म्हणतं की आपल्याला एखादं ज्ञान, एखाद्या शास्त्राचा अभ्यास या ज्ञानामुळं आणि शास्त्रामुळं अहंकार होण्याची शक्यता असते. म्हणजे पंडित असतात, शास्त्राभ्यासी असतात काही, ह्यांना अहंकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्ञानाचा अहंकार होणं वाईट गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे अहंकाराचं ज्ञान झालं पाहिजे. पण अज्ञानामुळं अहंकाराचं ज्ञान होत नाही आणि ज्ञानाचा अहंकार होतो, वैभवाचा अहंकार होतो, संपत्तीचा धनसंपत्तीचा काय होतो अहंकार होतो किंवा सत्तेचा अहंकार येतो. मद असतो मद. मागच्या वेळा आपण बघितले 3 मद बघितले. तारुण्य मद बघितला, विद्यामद बघितला आणि शास्त्रमद किंवा त्याला आपण विद्यामद म्हटलंच. विद्यामद, तारुण्यमद, सत्तामद ह्या सगळ्या मदामुळे तो भूत जसं पछाडावं तशा पद्धतीनं वर्तन करत सुटत असतो. त्यामुळे हा अहंकार सगळ्या वाईटाला कारण आपलं काय असेल तर अहंकार. म्हणून ज्ञान ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी सत्ता संपत्ती आहे त्या ठिकाणी हा अहंकार जरा का असना डोकावल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्यावेळी सत्ता आणि संपत्ती येते त्याच वेळी सावध राहण्याची वेळ असते.
आपल्याकडे काहीच नसतं त्यावेळी सावध राहावं लागत नाही, पण आपल्याकडे काहीतरी येतं त्याच वेळी सावध राहावं लागतं. घरामध्ये पैसा अडका सोनं नाणं असतं म्हणूनच आपल्याला चोरापासून त्याच्या संरक्षणासाठी सावध राहावं लागतं. ज्याच्या घरामध्ये एक दमडी पण नसते त्याला चोराची भीती असेल का? नाही. म्हणून काम क्रोधादी मद दर्प या दंभादी जे विकारणी चोर आहेत, या चोरांची भीती कुणाला आहे माहिती आहे काय? ज्यांच्याकडे सत्ता आहे, धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, यांना चोराची भीती असते. आणि हीच माणसं द्वेषाला मत्सराला बळी पडतात. ज्यांच्याकडे अहंकार नाही पण सत्ता आहे त्यांचा द्वेष केला जातो, त्यांचा मत्सर केला जातो समाजामध्ये, कारण त्यांची झालेली प्रगती दुसऱ्याला पाहत नाही. अहंकारी माणसं दुसऱ्याच्या प्रगतीचा नेहमी मत्सर करत असतात, नेहमी ईर्ष्या करत असतात. हे अहंकाराचे लक्षण आहे. आपल्याकडे जर तशी ईर्ष्या असेल, आपण जर सतत कुणाशी माझी स्वतःची तुलना करून घेत असेल किंवा मला कुणापेक्षा तरी सुखी व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे, असं एक मूढ ज्ञान, मूढ अज्ञान म्हणूया आपण त्याला, असे अज्ञानाचा एखादा भ्रमिष्टपणा जर आपल्यामध्ये असेल तर आपण समजावं मला अहंकाराची भूतबाधा झालेली आहे. आणि हा अहंकार उतरण्याचं काम शास्त्र, श्रीगुरु, संत करत असतात. शास्त्राची वचनं, संतांची वचनं पाठांतरात घ्यावी, त्याचं चिंतन व्हावं. ते दुर्गुण माझ्यामध्ये आहेत का हे तपासावेत. दुर्गुण दाखवणारं शास्त्र हे आरसे आहेत. आरशामध्ये स्वतःचं खरं प्रतिबिंब दिसत असतं. म्हणून बरीचशी लोक अहंकारी माणसं शास्त्राभ्यासाकडं लक्ष देत नाहीत, कारण त्यांचे सगळे दुर्गुण त्या शास्त्र दाखवतं. आणि कुणी कुणाला तरी दुर्गुण दाखवायला लागलं तर ते त्याला आवडत नाही. म्हणून अहंकारी माणसांना, नराधम माणसांना, दुष्कृती माणसांना शास्त्र आवडत नाही, संत आवडत नाहीत, देवप्रिय वाटत नाही. हे सगळं आसुरी स्वभावाची लक्षणं आहेत. आपण 16व्या अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी संपत्ती पाहणारच आहोत. पण ही आसुरी संपत्ती पुढची पाहण्यापूर्वी आत्ता आसुरी संपत्तीमधला एक मोठ्यात मोठा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अहंकार आहे. म्हणून सावध राहायला लागतं बरं काय. म्हणून ज्या ज्यावेळी ज्ञान येतं त्यावेळी विनयता अधिक आली पाहिजे, पण तसं होत नाही. बघतो आपण ज्या ज्या झाडांना बहर येतो, वसंत ऋतूमध्ये फुलं येतात, फळं येतात, या सगळ्या फुलं आणि फळामुळं त्या फांद्या खाली झुकतात, वर उठत नाहीत. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडं अधिक येतं त्यांनी खाली झुकावं. ज्यांच्याकडे धन जास्त आहे त्यांनी नम्र व्हायला पाहिजे. ज्यांच्याकडे ज्ञान जास्त आहे त्यांनी नम्र व्हायला पाहिजे. विद्या विनयेन काय होते? शोभते, असा सुविचार आहे आपल्याकडं. विद्या ही विनयानं शोभते. नाहीतर अर्थ काय आहे? अहंकार हा बुडवायलाच बसलेला असतो. मला व्यवहारामध्येही बुडवतो आणि मला परमार्थामध्ये तरी बुडवतो. अहंकारामधली अहंकारी माणसं माणसांना आवडत नाहीत तर ती देवाला कशी आवडतील सांगा बघू. मी जर देवाला प्रिय व्हायचं असेल तर पहिली माझी कसोटी आहे, मी माणसांना आवडलो पाहिजे. सगळे माणसं मला प्रिय म्हटली पाहिजेत. माझा सहवास इतरांना आवडला पाहिजे. जर मी आवडत नसेल तर माझ्यामध्ये दुर्गुण आहेत असं मी समजलं पाहिजे. असं कोण समजतंय काय? स्वतःला दुर्गुणी कोण मानतंय का? जे मानत असतील ते खरंच शाने आहेत. ती शानी व्हायला सुरुवात जरी म्हणायला पाहिजे. जे आपल्या चुका मान्य करतात ती अहंकार कमी असलेल्याचं लक्षण आहे. जे चुका करून सुद्धा चुकांचं समर्थन करतात ही अहंकाराची पराकोटी आहे. मी का चुकलो त्याचंही वर्णन सांगत असतात. मी या कारणामुळे चुकलो, म्हणजे मी चुकतच नाही, वास्तविक हे कारण घडलं म्हणून मी चुकलो. किती समर्थन आहे बघा. सगळ्या दुर्गुणामध्ये दुर्गुण दासबोधामध्ये फार सुंदर उभे आहे. त्याचं व्यवस्थित मला आठवत नाही, आपल्याला आठवत असतील तर आपण त्याचं चिंतन करावं. दुर्गुणामधला दुर्गुण कोण असेल तर आपले दुर्गुण वाढते गुण, आपल्यात असलेले दुर्गुण हेच गुण वाढतात. हे सगळ्यात मोठ्यातला मोठा दुर्गुण आहे म्हणून सांगतात दासबोधामध्ये समर्थ. म्हणून आपल्यात दुर्गुण कोणता आहे बघायला पाहिजे. म्हणजे चुका करणं ही काय फार मोठी वाईट गोष्ट नाही बरं का, पण चुका कबूल न करणं ही सगळ्यात फार वाईट गोष्ट आहे. आणि चुकीचं समर्थन करणं हे त्याच्यापेक्षा भयंकर वाईट आहे. 2-3 मुद्दे आहेत. चुका कराव्यात आणि व्हाव्यातच, पण चुकाची पुनरावृत्ती होऊ नये हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. चुका करणं हेही शहाण्या माणसाचंच लक्षण आहे, पण चुका कबूल करणं हे अतिशय चांगल्या सज्जन माणसाचं लक्षण आहे. आणि चुकाची कबुली
देऊन त्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हे साधकाचं लक्षण आहे. आपण साधक आहोत ना, देवाला प्रिय झालो पाहिजे ना, तर माझ्या चुका मी दुरुस्त करून पुढच्या वेळी किमान दुरुस्ती नाही होऊ देत, चुका घडत राहू देत, पण चुकांचं समर्थन तरी नको. सगळ्यात वाईट गोष्ट दुर्गुणामध्ये दुर्गुण, आपले अवगुण वाटती गुण. सुंदर वाक्य आहे दासबोधामधलं. आपले अवगुण वाटती गुण, ते माझे गुणच आहेत. एखादा बोलतोय बघा, काय समजलास, मला अजून ओळखला नाहीस, तुला वाटतंय माझा राग कसा आहे तुला अजून बघितला नाहीस, माझं प्रेम बघितलं. ही माणसं काय आपल्याबद्दल अभिमानानं बोलतात, आपलाच दुर्गुण सांगतात यातून, की तुला माहिती नाही मी किती वाईट आहे, असंही माणसं बोलत असतात. तुला माहित नाही माझा राग कसला. अरे त्यात काय मोठेपणा सांगायलाच काय, हा तुझाच दुर्गुण तू उघड करून सांगायला लागलेला आहेस. पण माणसं ह्याच गोष्टीमुळं सगळ्या गोष्टी घडवत असतात आणि मी कधीच चुकत नाही अशी म्हणणारी माणसं खूप बघायला आपल्याला मिळतात. म्हणून इथं म्हटलेलंच आहे, बहुता एका अवांतरू. अवांतरू शब्द वापरला त्यासाठी बहुतेक सामान्य लोकांना हा अहंकारी भूतानं पछाडलेलं असतं. आज समाजामध्ये जे लोक आहेत ना, त्या समाजामध्ये बहुतेक लोक अहंकारानं पछाडलेले असतात. मी सुखी आणि दुःखी वाटतं हेही अहंकाराचं लक्षण आहे. कारण तिथं मी येतोच. ज्या प्रत्येक कुठल्या वाक्याच्या मध्ये मागे पुढे कुठंतरी मी येत असतो, त्यावेळी तो अहंकारानंच बोलत असतो. काही सामान्य वाक्य बोलताना बोलत असतात, होय होय मी होतो तिथं. आता हे मी होतो हे शब्द जो आहे सर्वसामान्य, पण मी करतो माझ्यामुळे होतं हे मात्र सामान्य नाही, हे अहंकाराचं लक्षण आहे. त्यामुळं माऊलींनी वर्णनच केलंय, नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटी नाचवी. अनेक संकट त्या माणसाला सामोरे येतात. मी शहाणा आहे, हे रागाच्या भरामध्ये अहंकारामुळेच प्रचंड क्रोध येत असतो. अहंकारातूनच काम विकार निर्माण होत असतात. अहंकारामुळंच दर्प आणि दंभ निर्माण होत असतात. आपल्याला माहीत नाही, अहंकार हा मोठा असा निर्माता आहे की ज्याच्यामुळं अशी पिलावळ निर्माण होते. म्हणजे मला इच्छा निर्माण करायला, माझं सुख कमी आहे, त्या कमी सुखात म्हणजे माझ्या सुखात उणीव दाखवणारा, म्हणजे माझी तुलना इतरांशी करणारा किंवा स्वतःला मोठे म्हण असं शिकवणारा एकमेव कोण असेल तर तो अहंकार आहे. त्यामुळे मी तुलना करतो, ईर्ष्या करतो, माझं सुख मला कमी वाटतं, माझ्या सुखामध्ये वैगुण्य वाटतं. ह्या सगळी लक्षणं जी आहेत ती माझ्या अहंकारातून निर्माण होतात. बरेच वेळा वाटतं मोठेपणानं बोललं नाही म्हणजे अहंकार नाही, पण तो आतमध्ये मुरलून राहिलेला असतो, तो सूक्ष्म अहंकार असतो. सूक्ष्म अहंकारच म्हणतो मला कुठलाही अहंकार नाही असं म्हणणारे सूक्ष्म अहंकारी असतात. पण आपल्या लक्षात येत नाही आणि आपण बोलत असतो. बोलावं, लक्षात घ्यावं आणि या ठिकाणी माऊलींच्या ओव्यांचा, संत वचनाचा विचार करावा. अहंकार म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट आहे व्यवहारासाठी आणि परमार्थासाठी सुद्धा. व्यवहारात असली माणसं लोकांना आवडत नाहीत, जे मोठ्या बोलतात आणि दुसऱ्याला अडचणीत आणतात. आणि परमार्थामध्ये सुद्धा देवाला असले साधक प्रिय होत नाहीत जे अहंकारी असतात. आपण कोणतरी साधक आहोत, आपण कोणतरी शास्त्र अभ्यास आहोत असं मिरवतात आणि दुसऱ्यांचं शास्त्र अभ्यास होऊ नये, आपल्यापेक्षा मोठा होऊ नये, एखादा कीर्तनकार, एखादा प्रवचनकार आपल्यापेक्षा मोठा होईल याची त्यांना भीती वाटत असते, ते अहंकारी असतात. कोण कुणापेक्षा मोठं आणि छोटं नाही, देवाच्या दृष्टीनं समत्व आहे. पारमार्थिक तत्वता जर बघितलं आपण तर तत्वता सगळी माणसं एकच असतात. आस्था पाहिजे सुरुवातीची काही टप्पे असतात त्यामध्ये असतं. वय जे गणलं जातं ना, तू माझ्यापेक्षा 4 वर्षानं मोठा आहेस, तू माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान आहेस, हे कुठंपर्यंत? जेव्हा 70 ओलांडली की ती माणसं सगळीच म्हातारी म्हटली जातात. लक्षात ठेवण्यासारखा प्रकार आहे. सगळ्या शाळेतल्या मुलांना मुलं म्हटलं जातं, असं म्हणत नाहीत. 10वीचा तरुण मुलांचा वर्ग आणि पहिलीचा लहान बाळांचा वर्ग असं म्हणतलं जात नाही, मुलांचे वर्ग म्हटले जातात. ह्याचा विचार आपण जर केला ना तर 70मध्ये गेलो की आपण सगळेच म्हातारे आहोत. त्यातला कोणतरी 75चा असतो
आणि कोणतरी 68चा वय असतो, असू देत, पण सगळ्यांना म्हातारीच म्हणतात. लहानपणी म्हणत होते, तू माझ्यापेक्षा 3 वर्षानं थोरला आहेस आणि तू माझ्यापेक्षा लहान आहेस. ज्यावेळी अशी तुलना होते आणि एखादा शास्त्र अभ्यासी सुद्धा अशी तुलना आणि ईर्ष्या करतो आणि दुसऱ्याचं काहीतरी पाहणं म्हणून त्याला मागून कुठल्या तरी कटकारस्थामध्ये अडकून सुद्धा त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो, हे एखाद्या शास्त्रीय पंडिताला न शोभण्यासारखी गोष्ट आहे. तो पंडित नव्हेच, तर तो असा भूतसंचार झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. आपल्याकडे असे किती लोक असतील हो, या अहंकारामुळं, सत्तेमुळं, गर्व या जो आहे, तर याच्यामुळं काय होतं, तर दुसऱ्याचं मोठेपण पाहवत नाही आणि दुसऱ्याच्या मोठेपणाला हे सुरुंग लावतात, त्याला निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. याला काय म्हणावं, हुताटकीच ना. म्हणून इथं माऊली बोलतात की भक्ताला कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. आपण जर भक्त म्हणून घेणार असू तर आमच्याकडे अहंकार असायला नको पाहिजे. अहंकार असेल सूक्ष्म अहंकार तर तो आहे आणि तो घालवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि ते बोलावं सारखं, मला अमुक गोष्टीचा सतत अहंकार वाटतो, काय करावं. श्रीगुरूंना प्रश्न विचारावा, संतांना विचारावा, ज्ञानेश्वर माऊलींना विचारावा की माझ्याकडं अहंकार आहे आणि कबूल केल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी कमी होतात, बोलल्यामुळं पाप नष्ट होतात. म्हणून बोलल्यामुळं मी अहंकारी आहे म्हटल्यामुळं अहंकार कमी व्हायला सुरुवात होते. मी अहंकारी नाही म्हणण्यानंच अहंकाराला सुरुवात होत असते. मग अहंकाराला संपवायचं असेल तर मी अहंकारी आहे हे पहिल्यांदा कबूल करावं आणि मग साधनेला लागावं आणि हळूहळू या अहंकारातून बाहेर व्हावं, कारण ही भूताटकी आहे असं माऊली बोलतात. म्हणून भूतबध झालेल्या भूतांची भाषा जशी असते तसा अहंकारी माणूस भाषा बोलत असतो. मी करतो, मी बोलतो, मी प्रवचन करतो, मी इतकी प्रवचनं केली, मी इतक्या वाऱ्या केल्या, मी इतकी अनुष्ठानं केली, माझ्यासारखा तपस्वी कोण नाही, हे सगळ्या अहंकाराची बोलणे. एखादा सामान्य जीव सुद्धा काहीतरी बोलत असेल, मी संपत्ती मिळवली,